बिग बॉस मराठी सीझन 6चा आज आहे ग्रँड फिनाले आणि ग्रँड फिनाले मध्ये सगळ्यालाच उत्सुकता आहे की कोण असेल बिग बॉसचा विनर। तर त्याच्यामध्ये मित्रांनो बिग बॉसचा 2 तासाआधी एक प्रोमो रिलीज झाला होता, ज्यामध्ये रितेश देशमुख बोलले की जो तो रेड बजर दाबेन त्यांच्यापैकी मी त्याला 5 लाख रुपये देईन आणि त्याला घराच्या बाहेर यावं लागेल। तर बाकी सगळे सदस्य त्यांच्या जागेवरून पण हल्ले नाही, पण राकेश बापट तिथून हल्ले आणि त्या बजरपाशी गेले। तर सगळीकडे कमेंट सेक्शन मध्ये बिग बॉस मराठीची कमेंट सेक्शन असू किंवा आपलं कमेंट सेक्शन असू, सगळीकडे आहे की राकेश बापटनी ते बजर दाबून ते बिग बॉसच्या घराच्या बाहेर आलेले आहेत का। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की राकेश बापट हे कुठं पण एक कॉन्ट्रोवर्सी एक उत्सुकता तयार करायला फेमस आहे। मित्रांनो झालं काय असं की राकेश बापट हे त्या बजरपाशी गेले, त्यांनी विचार केला आणि ते रिटर्न आले। म्हणजे राकेश बापटनी फक्त त्यांच्या फॅन्सला किंवा बाकी सगळ्या स्पर्धकांना भीती दाखवायचं काम केलं होतं आणि त्यांनी ते चेष्टेत घेतलं, वापस गेले आणि ते बोलले की मी काय हे बजर दाबणार नाही। आणि त्यांच्यापैकी कुणीच हे बजर सध्याला तरी दाबलेलं नाहीये। तर मित्रांनो तुम्हाला माहिती की वोटिंग लाईन्स आता क्लोज झालेली आहे आणि वोटिंग लाईन्स क्लोज व्हायच्या आधी जर आपण वोटिंग ट्रेंड्स बघितले, मी हे वोटिंग ट्रेंड्स सुद्धा सांगतोय। तर मित्रांनो नंबर 5 ला होती दीपाली सय्यद, नंबर 4 ला होती अनुश्री माने, नंबर 3 ला होता विशाल कोटियान, नंबर 2 ला होता राकेश बापट आणि नंबर 1 ला होती तन्वी कोलते। तर मित्रांनो असा हा वोटिंग ट्रेंड आहे, ज्यामध्ये दीपाली जर सोडली आणि अनुश्री जर सोडली तर बाकी तिन्ही स्पर्धकांमध्ये खूप कमी गॅप आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की राकेश बापटनी जर तो बजर दाबला असता तर त्याला फायदा झाला असता की नसता झाला? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।